कोणकोणात महाल लागतो कान्या सूर्या आणि पातळ करे पकडे देवे भाऊ नरे कान्या सूर्या आणि पातळ करे पकडे देवे भाऊ नरे करत होता जियासाठी धावत मोर होता जियासाठी धावत मोर असे निघाले भाऊ ओहून निघाले सगळे राजेश्वराला हो स्वराज्य सफर आया अगोदर हातात नांगर धरला शिवरायांना कृषक शिवराज म्हणला शेतकरी राजा कारण आपला संपूर्ण हिंदुस्थान स्वयंपूर्ण बनवायचा सुजलाम करायची भूमी शिवराय मावळ्यांना म्हणताय 4 महिने शेतीची कामं करताना शेत राखण्यासाठी गिऱ्याप्रमाणे तुम्हाला हातात तलवार घ्यावी लागेल सगळ्यांना घेऊन आमचे राजे तिकडे गेले कुणाचा खातर जीवभागाचा मोनमय करे तिचा मातेच्या शब्दा खातरे तुम्ही फिरवून सोन्याचा नागर तुम्ही फिरवून सोन्याचा नागर लागलाय मावळ पेटायला हो स्वतःच्या सपाटा या सह्याद्रीच्या रोहिणी खोऱ्यातलं हे रायरेश्वर मंदिर सह्याद्रीच्या रोहिणी खोरे तिथेच म्हटलंय रायरेश्वर अंधारा उडलो देवाचा मोर अंधारा उडलो देवाचा मोर सुराज्य देव फुलवायला हो स्वराज्य सपाटा घ्या निघाले रपेटा मारायला त्या रायरेश्वराचा राजा आमचा राजा सर्व मावळ्यांना घेऊन शपथ घेतोय हे शंभोबा देवा यमराजांची पीडा आणि गुलामी मोडून आम्ही मराठे एक दिलाने या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन करू तू आम्हाला यश दे तू आम्हाला सहाय्य कर नमः पार्वती पते शिव हर हर महाराजांनी सरकंकट्यावर काढली आपल्या बोटावर चालवली आणि रक्ताने अभिषेक केला आणि मग शाहीर म्हणतात स्वराज्याची शपथ घे आई
आणि अशा या शिवरायांना पकडायला त्या आदिलशहाच्या दरबारात खलबती सुरू झाली. ती बडी बेगम सगळ्या सरदारांना म्हणते, क्या इस दरबार में कोई भी जवाबर्द ऐसा नहीं है जो ये शाहजी के फर्जंद को सिवा को यहाँ पे लाए, मां बदौलत के सामने खड़ा करे. आणि अचानक एक सरदार उठतो आणि तो काय म्हणतो वगैरे प्रकार संक्षिप्त स्वरूपात अफजल खान वध या पोवाड्यातून आपण त्यांना पोवाडा बराच मोठा आहे माऊली, आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे ऐकायच्या आहे, वेळेची कमतरता आहे. थोडक्यात हा विषय उरकतो. शिवरायांचं एखादं शौर्य त्यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्तानं आपण करणार आहोत. कसा होता तो माहोल, कसा होता ओम नमो दत्ताधिपती शिवभूपती निष्ठदेव प्रती ठेवून तव मूर्ती नित्य मांडला तुझा कार्यवृत्तान तुझ्या चरणांचा दास श्रीकांतजी, तुझ्या बड़ी बेगम दरबारी दस्ते शांत झाला दरबार होईना कोण वीर तयार होईना इतक्यात उठलाही मानी, इतक्यात उठलाही मानी बोलला ते काय गरजुनी विरहा विरह विरह विरहा विरह दरबारी अंत मुजऱ्याला अनफिरविदारीतून हात अनफिरविदारीतून हात हात लागे दोन दोरात विरहा सैन्य पाहणारा गाडी अवसान तुळजापुरात घात धैमा तुळजापुरात घात धैमा तुळजापुराहून पंढरपुरात शिखर शिंगणापुरात मंदिरं उद्ध्वस्त करत मूर्त्या फोडत खान तिकडे आला. महाराजांनी सबुरीनं घेतलं आणि भेटीच्या निमित्तानं त्याला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं. मंडळी पोवाडा बराच मोठा आहे, बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. त्यामुळे थेट क्लायमॅक्स कडे मी जातो. खान अगोदरच शामियानात येऊन बसला.
आणि मग शिवराय आस्ते पावलानं सिंहाच्या चालीनं तिकडं त्या शामियान्यात येत आहे. ते कसे म्हणाल? शिवराय आस्ते पावलं शिवराय आस्ते पावलानं आनाचा समोर जाऊन आनाचं पेटी आलेलं इकडच्या घुटं खायला दाबली मान आणि कटार काढून पाठीवर करी मगवार पाठीवर करी मगवार शिवभान कपट जाणून वाटल्या पोटी बसून विज्ञान पोट फाडून गोठला काढला फाडून गोठला काढला फाडून तकबिया बनत नरसिंह धन्यवाद शिवाजी सूर्य काळ धन्य तो धन्य शिव अवतार कर्मकारण्या घेतला अवतार दुष्ट अपजल करून यथार्थ सदा सर्व तीर्थ येथे राहिला भैरवीचं कडवं संपलं. मंडळी सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण आपल्याकडे वेळेचं बंधन कारण आपण कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे आपले पोलीस प्रशासन यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आपल्याला सहकार्य केलं. शेवटची भैरवी घेतो सर. नियमाप्रमाणे एकच कडवं घेतो आणि थांबवतो. वेळेचा अभाव असल्यामुळे आपण कार्यक्रम इथेच हळूहळू थांबवत चाललोय. पोलिसांचं सहकार्य बरंच मिळालेलं आहे. 10:30 पर्यंत आपल्याला कार्यक्रमाला इथे वेळ मिळाली. साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेशजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावर यावं, आपण सत्कार स्वीकारावा. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीचे पुणे शहर संघटक मनोजी शेट्टी देखील आहे. आपण देखील व्यासपीठावर यावं. वेळ कमी आहे, लवकरात लवकर आपण यावं व्यासपीठावर. मी आभार मानतो शाहीर शिर्के दादांचं आणि त्यांच्या टीमचं की आपण इतक्या सुंदर इथं सादरीकरण केलेलं आहे.